आत्ता सगळे शांत झाले. त्याच्या अगोदर खूप असा आवाज कळकळाट सुरू होता. म्हणजे आपण शाळेत होतो तसंच इकडे पण एन्व्हायरमेंट असतं असं हे खरं झालं. समजा कसं वाटतं आज तुला? काय प्रकाश राजसारखं काय फिलिंग येते का? सिंगम टाईप्स काय? नाही, तुला खरं सांगतो, मगाशीच मी तुला बोललो की की हे सगळे एकदम एवढे खाकी वर्दी बघितल्यावर मला ना सिंगममधला सीन आठवतो शेवटचा. त्यात सगळे एकत्र आहेत आणि मग तो जो सीन आहे तो खरंच म्हणजे त्या सीनची फक्त आठवण आहे. पण आमचं आजचं निमित्त वेगळं आहे. एक्झॅक्टली. आणि हा जो सीन तुम्हाला दिसतोय, हा सीन तुम्हाला बघताना खूप मस्त वाटत असेल ना. आणि मला स्वतःला खूप प्राऊड फील होतं की सगळे असे खाकी वर्दी, सगळे ऑफिसर्स आणि त्यांच्यामध्ये मी बसलो आहे कलरफुल कपडे घालून. की हा कार्यक्रम केवळ फक्त तुम्हा पोलीस या खाकी वर्दीसाठी आहे. आणि तुम्ही जे आमच्यासाठी करता, आज तुमच्या जीवावर आम्ही जी मजा मारतो, आम्ही हिंडतो फिरतो, बिंदास राहतो, रात्रीचे शांतपणे झोपतो, ते केवळ तुमच्यामुळे. आणि त्याकरता सतत मनात विचार होता की आम्ही काय करू शकतो का. असं आमचं चॅनल जय महाराष्ट्र चॅनलचे आमचे सगळे सहकारी, सगळ्यांचा विचार होता की आम्ही काय करू शकतो. तर एक छोटीशी फुलाची पाकळी म्हणून हा कार्यक्रम, ही भेट आम्ही तुम्हाला अर्पण करतोय. थोडंसं इंट्रोडक्शन छोटंसं करून घ्या सगळ्यांचं. API चास्कर, API उल्हास कदम, PSI आरळेकर, API वाघ, PSI कादबने, त्यांचे ASI बिरजे बापू, PSI लातुरे, PSI तारमळे आणि हा सगळा स्टाफ आहे. मोठे मोठे नामचीन गुंड, हां, त्यांना लाथाबुक्क्यांनी वटणीवर आणलेत यांनी आणि शिव्या घातल्यात. पण असं कोणीतरी आहे ना आयुष्यात जिथे तुम्हाला काही बोलता येत नाही. मॅडमचा प्रश्नच नाही, मॅडम स्वतः तिथे बहुतेक सगळं 24 तास घरी ते ॲडव्होकेट आहेत. अरे म्हणजे ते पळवाटा काढत असतात. मॅडम तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं प्लीज सांगा. मी 1992ची माझी भरती आहे. जवळजवळ 23 वर्ष पूर्ण केलेली आहेत या पोलीस खात्यामध्ये. पहिल्यांदाच म्हणजे नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा लेडीज ऑफिसर्स ॲज अ सिनियर PI होण्याचा मला मान मिळाला आहे. ह्या वर्दीच्या मागचे किंवा ही वर्दी जेव्हा अंगावर नसते, त्या आमच्या माया वहिनी जेव्हा हाक मारली जाते, वर्दी घातल्यावर माया मॅडम, माया वहिनी जेव्हा तुम्हाला हाक मारली, ती आम्हाला वहिनी आम्हाला पाहिजे, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं. मला जास्त आनंद वाटतो म्हणजे मी बाहेर कार्यक्रमात जाते, म्हणजे देवाचं पण खूप करते आणि लोकांना मदत करायला खूप आवडतं मला. माझी घरची फॅमिली 400 लोकांची फॅमिली. 400 म्हणजे त्याचं असं आहे की 7 सासरे. वाडा जर बघायला या पोलीस स्टेशनच्या दुप्पट वाडा आहे माझा. मॅडमनी त्यांच्याबद्दल सांगितलं, तुम्ही जर तुमच्या मॅडमबद्दल सांगा ना. पोलीस स्टेशनचं वातावरण बघितले, हसत खेळत मिळत आहेत, मॅडम पण हसत खेळत असतात. त्याप्रमाणे इतर पोलीस स्टेशनच्या मानानं आमच्या पोलीस स्टेशनचं वातावरण कितीतरी पटीनं चांगलं आहे. मी मगाशी प्रश्न विचारला की तुम्ही मोठ्या मोठ्या गुंडांना लाथाबुक्क्या करून वटणीवर आणलेत, किंवा वटणीवर आणताय, त्यांना शिव्या करताय. पण मग घरी जेव्हा तक्रार होते किंवा शिव्या पडतात तेव्हा कसं ही जी पोझिशन असते ती घरची कशी असते, जी ऑफिसमध्ये इकडे अशी असते, ती घरी कशी असते, ती आम्हाला जरा प्लीज. लाईफ ही ॲडजस्टमेंट आहे. आणि मी 2005 पासून पोलीस खात्यात नोकरी करतो. 2005 पासून माझ्या घरच्यांना एक सवय झालेली आहे की आपण लोकांसाठी कोणासाठी चांगलं करतो, जो त्याचा चांगलं करतो त्याच्या बॅकला ती लोक आपल्यासाठी चांगलं वागतात आणि ॲडजस्टमेंट करतात. त्यामुळे आमची लाईफ, पोलिसाची लाईफ व्यवस्थित चालत असते. पोलीस त्यांच्या कुटुंबियांसाठी वेळ देतात का? तर पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य आहे की सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे. तर जर आपण साध्य करायचं असेल तर असं नाही की आपल्या ड्युटीच्या वेळेतच तुम्ही, समजा मी ड्युटी संपवून घरी गेलो आणि त्यावेळेला जर काय अडचण असेल, त्यावेळेला कुठला गुन्हेगार पकडला असेल तर त्यावेळेला आपण तिथं उपस्थित राहून गुन्हेगाराला पकडणे किंवा एखादी गुन्हा दाखल करणे हे काम आपलं आहे. त्याच्यामुळे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, म्हणजे ते 24 तासासाठी ते आपल्याला लागू आहे. तुमच्या आठवणीतली एखादी केस की अशी की जिथे तुम्हाला खूपच पेच पडला होता आणि आत्तापर्यंतची सगळी शक्कल तुम्ही त्याला पणाला लावली, तर ती एखादी केस आमच्याशी शेअर करा. किस्सा असा झाला होता, 2 मुलींवर रेप झाला. आरोपी कुठे आम्ही रात्रभर शोधलं पण आम्हाला काय कसाच क्लू भेटत नव्हता. पण तो एक रिक्षा चालवत होता भाड्याची, त्याच्याकडून थोडीशी माहिती मिळाली की हा बांगलादेश बॉर्डरचा आहे. त्यानुसार बाकी टेक्निकल ह्याच्यावरून माहिती मिळाली. तर एवढं करत असताना आम्ही दुपारी जेवायला बसलो होतो, मी आणि माझा स्टाफ, डिटेक्शनचा स्टाफ. तेवढ्यात मॅडमचा फोन आला की तुम्हाला कलकत्त्याला जायचं आहे.
म्हणलं मॅडम काम तर सांगा काय आहे. तर नाही म्हणजे तुम्हाला कलकत्त्याला जायचं आहे, आरोपी मे बी गाडीमध्ये आहेत. तर टेक्निकलवर त्यांनी माहिती काढली होती की त्यांचं लोकेशन काय पास होतं आहे. आणि योगायोगाने जसं त्यांचं मोबाईल लोकेशन आणि गाडीचं लोकेशन मी चेक केलं तर ते बरोबर येत होतं. तर मी नागपूर, गोंदिया, दुर्ग, विलासपूर प्रत्येक ठिकाणी माझा ट्रॅप लावला. आम्ही निर्णय घेतला, इथून जागा सोडली. फोनवर कम्युनिकेशन चालूच होतं. योगायोग असं झाला, व्हॉट्सअप आपण म्हणतो टेक्नॉलॉजीचा गैरवापर जास्त होतो. व्हॉट्सअपचा आम्ही जेवढा चांगला उपयोग करता येईल तेवढा करतो. मी गोंदिया, नागपूर, बिलासपूर, दुर्ग प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन करत करत ते फोटो पण सेंड केले. बिलासपूर स्टेशनला माझी टीम तयार होती तिथं रेल्वेची. तर त्यांना सांगितलं की तो माणूस काय भेटत नाही, पण जे रेल्वेमध्ये आपला जो स्टाफ होता म्हणजे जो मला ओळखत होता, ज्यांच्याशी मी कम्युनिकेट करत होतो, गाडी थांबायच्या वेळेस म्हणजे आपलं नशीब म्हणा किंवा आमच्या देवाची कृपा म्हणा किंवा त्या मुलींना न्याय मिळायचा होता महिला अधिकाऱ्याकडून. तर तो आरोपी गाडी विलासपूरला थांबायच्या काही सेकंद अगोदर तो त्या बाईजवळ आला आणि आता फक्त व्हेरिफिकेशन बाकी होतं. म्हणजे पुन्हा एकदा टेक्नॉलॉजी व्हॉट्सअपवर त्यांनी फोटो पाठवला की असं असं आहे, बघा तुम्ही हा फोटो अर्थातच आमचं 2G असल्यामुळे डाउनलोड व्हायला वेळ लागला. इन बिटवीन ते फ्लाईट जायची वेळ आली, पण ते आरोपी कन्फर्म झाला की भेटला आहे. आमचा आनंद गगनात मावत नव्हता.